नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं व्हीके क्लासमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आरोग्य सेवक जिल्हा भरती 2026 साठी जो हॉट टॉपिक किंवा आयएमपी टॉपिक आहे आवर्त सारणी, याच्या हटके ट्रिक्स आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर आता मित्रांनो बघा, सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर पाहिलं तर आपली ही जी बॅच आहे ही बॅच सुरू झाली आहे। आरोग्य सेवकची बॅच, भरतीची बॅच, नवीन बॅच आहे। सर्व विषय आहे, फीस फक्त 999 आहे। ओके, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फी असणारी आपली ही बॅच आहे। तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं बघा ॲप, व्हीके क्लासचा आपला ॲप आहे बघा, हे ॲप आहे, हे डाउनलोड करायचं आहे आणि ती बॅच तुम्हाला तिथं जॉईन करायची आहे। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण यूट्यूबला पण लाईव्ह लेक्चर्स घेत जाऊ आणि बॅचमध्ये पण लाईव्ह लेक्चर्स असतील। तर आपण त्याच्यामध्ये आवर्त सारणी या विषयामध्ये ट्रिक्स वाईज कशा प्रकारे आपण शिकायचं जेणेकरून आपल्या एक्झाममध्ये कमी वेळेमध्ये प्रश्न सॉल्व्ह होतील, त्या गोष्टी आज आपण पाहणार आहोत। ठीक आहे, तर बघा टॉपिक आपचं नाव आहे बघा आवर्त सारणी। सगळ्यात पहिली गोष्ट मला सांगा, जेव्हा आपण लेक्चर 1 घेतलं होतं त्याच्यामध्ये आवर्त सारणी हा टॉपिक होता का सिलेबसमध्ये? तो होता। याचा अर्थ हा टॉपिक आपल्या तोंडपाठ पाहिजे। तोंडपाठ कधी असणार? जेव्हा असणार हमखास ट्रिक्स, शुअर शॉर्ट ट्रिक्स। ठीक आहे, तर आपण सुरू करूया बघा आवर्त सारणी आणि त्या संबंधित ट्रिक्स। ओके, आता बघा सगळ्यात पहिली गोष्ट, आवर्त सारणी म्हणजे काय? ओके, काय असतं आवर्त सारणी? बघा, तुम्हाला जर माहित असेल की तुम्हाला माहित असेल मूलद्रव्य। मूलद्रव्य म्हणजे काय? जगामधले मूळ पदार्थ। ओके, मग आपल्याला सगळ्यांना माहिती असावं लागतं की जी मूलद्रव्य आहेत, मूलद्रव्य, तर मूलद्रव्य म्हणजे इंग्लिशमध्ये इलेमेंट्स। तर जगामध्ये आतापर्यंत 118 इलेमेंटचा शोध लागलेला आहे। ॲक्च्युली 119चा शोध लागलेला आहे, पण पुस्तकामध्ये 118 ही संख्या आहे। ठीक आहे, आता बघा या 118 मूलद्रव्यांचा अभ्यास सोपा होण्यासाठी एका चार्ट स्वरूपामध्ये आपण मांडणी केलेली आहे। एका चार्ट स्वरूपामध्ये मांडणी आपण केलेली आहे आणि ही जी मांडणी आहे बघा, यालाच म्हणतो आपण आवर्त सारणी। ठीक आहे, तर या संबंधी आपल्याला गोष्टी पाहायच्या आहेत। ओके, तर मग आपण सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी बघा आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आजच्या टॉपिकमध्ये आपली जी आवर्त सारणी आहे त्या आवर्त सारणीमध्ये पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला जी तिसरी ओळ आहे, तिसरी ओळ त्याला म्हणतो आपण तिसरे आवर्तन। ते तिसरे आवर्तन आपल्याला पूर्ण पाठ करून घ्यायचं आहे ट्रिक्स वाईज। थर्ड रो इलेमेंट्स आपल्याला पाठ करायचे। तर आपण सुरू करण्यापूर्वी बघा सगळ्यात पहिले बघा आवर्त सारणी आपण जर पाहिली बघा, तर ही आपली आवर्त सारणी दिसते तुम्हाला। मी इथे तुम्हाला दाखवतो आवर्त सारणी। बघा ही आपली आवर्त सारणी आहे। ओके, बघा ही आपली आवर्त सारणी आहे, याला आपण म्हणतो आधुनिक आवर्त सारणी। सगळ्यांना विजिबल आहे का स्क्रीन? बघा, ओके, बघा ही आपली आवर्त सारणी आहे, याला म्हणतो आपण आपली आधुनिक आवर्त सारणी, मॉडर्न पिरियडिक टेबल मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये। ठीक आहे, समजलं सगळ्यांना? आता बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जे दिसत आहे त्याच्यावरून अभ्यास करायचा प्रयत्न करू। बघा आता ही आपली आवर्त सारणी, याला म्हणतो आपण आधुनिक आवर्त सारणी। ओके, इट इज कॉल्ड एज मॉडर्न पिरियडिक टेबल, आधुनिक आवर्त सारणी। ठीक आहे, इंग्लिशमध्ये बघा याला म्हणतो आपण मॉडर्न पिरियडिक टेबल। हां, बघा सुरुवात करू, एकदम बेसिक पासून सुरुवात करू। ओके, आता बघा आपण जर ही आवर्त सारणी पाहिली, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला आवर्त सारणीमध्ये किती गण आहेत किंवा किती आवर्तने आहेत, किती पिरियड्स आहेत किंवा किती ग्रुप्स आहेत, असा प्रश्न विचारला बघा, म्हणजे उभ्या ओळी ग्रुप्स, आडव्या ओळी पिरियड्स, तर मग काय उत्तर येईल? आता उत्तर आपण कधीच पाठ नाही करायचं, पहिले प्रत्यक्षात आपण स्वतः काढायचं। बघा आता पहा बरं, इथे पाहूयात बघा, इथे बघा हे पहिलं आहे, बघा हे फर्स्ट आहे, हे सेकंड आहे, सेकंड ओळ आहे, ही थर्ड ओळ आहे, ही चौथी ओळ आहे, बरोबर। नंतर बघा ही 5वी ओळ आहे, ही 6वी ओळ आहे आणि एक 7वी ओळ आहे। मग मला सांगा आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आवर्तने आहेत? आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती आवर्तने आहेत मला सांगा। ओके, बघा आवर्तने किती आहेत? तर एकदम सिंपल 7 आवर्तने आहेत। देयर आर 7 पिरियड्स किंवा 7 रोज, याला आपण रोज म्हणू, रोज किंवा पिरियड्स, रोज। ओके, बघा मग 7 आहे, 7 आवर्तने आपल्याला पाहायला मिळतात, आडव्या ओळी पाहायला मिळतात। मग सर हे काय खालचे LA आणि AC? लक्षात ठेवायचं 6वं आणि 7वं आवर्तन याच्यामधले काही मूलद्रव्य बाहेर काढलेली आहेत, त्यांना आपण म्हणतो ॲक्टिनाइड्स आणि लॅन्थेनाइड्स। ठीक आहे, मग तो हा पार्ट आहे, ते पण आपण हळूहळू समजून घ्यायचा प्रयत्न करू। ठीक आहे, चला आता तुम्हाला पुढला प्रश्न येतो की आधुनिक आवर्त सारणीमध्ये उभ्या ओळी किती? उभ्या ओळी म्हणजे काय? त्याला गण म्हणतात किंवा त्याला ग्रुप्स असं म्हणतात। मग आता मोजून बघा, आता एकदम सिंपल आहे बघा, इथे 1 मी लिहित नाही बघा, फक्त 1 महा 2
3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 म्हणजे बघा 18 उभ्या ओळी आहेत. मग आधुनिक आवर्त सारणीमध्ये गण किती आहेत बघा, तर गण आहेत 18. गणांना आपण म्हणतो ग्रुप्स. कळलं तुम्हाला पहिला मुद्दा, एकदम सिंपल मुद्दा. क्लिअर आहे सगळ्यांना. बघा आयोग आपला प्रश्न काय विचारतो, आयोग आपला प्रश्न विचारतो आधुनिक आवर्त सारणीमध्ये किती गण आहेत आणि किती आवर्तने आहेत. तुम्हाला क्लिअर कट कळलेलं आहे. 7 गण आणि 7 आवर्तने आणि 18 गण. ओके. आता बघा, आता एक ट्रिक सांगतो तुम्हाला असा एक प्रश्न येतो बघा. सगळ्यात पहिली आपली आहे आधुनिक आवर्त सारणी, बरोबर. बघ ही आपली आधुनिक आवर्त सारणी आहे. लक्षात ठेवायचं, ही जी आधुनिक आवर्त सारणी आहे ही अवलंबून आहे मेंडेलीवच्या आवर्त सारणीवर. ओके. बघा जी आपली मेंडेलीवची आवर्त सारणी, मेंडेलीवनी सगळ्यात पहिले उभ्या गण आणि आडव्या ओळी तयार केल्या. याच्यावरनं आपण मग आवर्त सारणी तयार केली. ॲक्च्युअल हेनरी मोसलेनी, त्याला आपण म्हणतो आवर्त सारणी आधुनिक. ठीक आहे. मग ही जी आपली मेंडेलीवची आवर्त सारणी आहे बघा, तुम्हाला प्रश्न येतो की दोघांमध्ये किती गण किंवा किती आवर्तने आहेत. तर हे आपल्याला ट्रिक वाईज पाठ करून घेऊ. बघा ट्रिक काय तुम्हाला सांगतो. ट्रिक बघा एकदम सिंपल हटके ट्रिक्स आहे. महाराष्ट्रामध्ये ट्रिक्सचा किंग फक्त एकच आहे सायन्समध्ये, राहुल देशमुख. लक्षात ठेवा. आउट प्रश्न फक्त आपले येतात, एक्झाम कुठली असू द्या. ठीक आहे. आता बघा मग आधुनिक आवर्त सारणी सगळ्यात पहिले आपण बघू आवर्तने. ओके. आवर्तने म्हणजे काय, आवर्तने म्हणजे पिरियड्स किंवा रोज पण म्हणतात. ओके. मग आपण रोज शब्द वापरू. रोज शब्द जनरली मी वापरतो. ओके. आणि नेक्स्ट आहे बघा, त्याला म्हणतो आपण गण म्हणजे ग्रुप्स उभ्या ओळी. ठीक आहे. ग्रुप्स बघा, ह्या आडव्या ओळी आणि ह्या उभ्या ओळी. ठीक आहे. मग आता बघा आपण ऑलरेडी एक शिकलेलो आहे. आपण काय शिकलो आहे बघा, आपण आत्ताच शिकलो आधुनिक आवर्त सारणीमध्ये 7 आडव्या ओळी आहेत. ओके. बघा 7 आडव्या ओळी आहेत. ओके. 7 आडव्या ओळी आहेत आणि 14 उभ्या ओळी आहेत. त्याला गण आपण असं म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. मग आपण ते जे आपल्याला माहिती आहे ते आपण लिहून घेऊयात. चला बघा, एकदम ट्रिक बघा, एकदम सुंदर ट्रिक आहे, तुम्ही कधी विसरणार नाही. बघा लक्षात ठेवा, आधुनिक आपल्याला माहिती आहे 7 आडव्या ओळी आहेत आणि 14 गण आहेत, उभ्या ओळी आहेत. क्लिअर आहे. आता ट्रिक बघा काय, सॉरी गण किती उभे 18 आहेत, 14 ने 18 आहेत. आपण आताच मोजले आहेत 18. ठीक आहे. आता बघा तुम्हाला प्रश्न येतो मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये किती उभ्या ओळी किंवा किती आडव्या ओळी आहेत, किती रोज किती ग्रुप्स किंवा कॉलम्स आहेत. बघा रोज कॉलम्स म्हणा किंवा पिरियड्स ग्रुप्स म्हणा एकच आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. ट्रिक्स समजा ट्रिक्स. मला सांगा आपण सगळे शेतकरी आहोत का? येस शेतकरी आहोत. ओके. म्हणजे आपला देशच कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांना खूप जास्त महत्त्व आहे. आणि जेव्हा आपल्याकडे शेती आहे असं आपण म्हणतो तेव्हा शेतीचा आपल्याकडे काय असतो 7-12. बघा काय शब्द आहे 7-12. मग हा 7-12 शब्द घ्यायचा. मग आधुनिक मध्ये जर 7 आवर्तने असतील तर मेंडेलीवमध्ये किती घ्यायची ती 12. 7-12 ही आपली पहिली ट्रिक आहे. कळलं. कोणतं एक पाठ करायचं दुसरं आपोआप येते. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा आणि आपला पुढचा पाहायचा बघा, पुढचा खूप जास्त महत्त्वाचा आहे. मला सांगा सगळ्यांना पहिले माझा आवाज येतोय का, एकदा क्लिअर करा. ओके. आणि तुमचे पुन्हा एकदा तुमचे काही जे प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट करून ठेवा. मग त्या कमेंटवर आधारित आपण काय करू, आपण पुन्हा नवीन तसे व्हिडिओ आपण तयार करू आपल्या कशामधले तर आपल्या यूट्यूबवर पण. तसे जे तुम्हाला वाटतात सर हे टॉपिक खूप अवघड आहे ते मी तुमचे काय करेल ते तुमचे मी सगळे टॉपिक्स इथे कव्हर करेल नाही का. ठीक आहे. चला येतोय आवाज? चला ओके. चला 7-12 सगळ्यांना कळलेलं आहे. 7-12.
आणि आता बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायची आहे ती म्हणजे काय, आता बघा हा जो 18 या 18मधनं काय करा, 10 काढून टाका, किती उरतात 8. मग हे बघा मेंडेलीवच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात 8 काय, तर 8 गण पाहायला मिळतात. सर्वांना क्लिअर आहे का? सर्वांना क्लिअर आहे का? बघा एकदम सिंपल लिहून टाका. ओके, बघा खूप जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा बघा खूप जास्त महत्त्वाचं आहे. हां ठीक आहे. आता बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगतो, हा डाटा स्टॅटिक डाटा आहे, याच्याशिवाय प्रश्न येत नाही. पण बघा, जेव्हा मेंडेलीवने सगळ्यात पहिले आवर्तसारणी स्टार्ट केली तेव्हा त्याच्यामध्ये 12 नव्हते, तेव्हा त्याच्यामध्ये 7च होते, 7. तेव्हा त्याच्यामध्ये 7 होते, पण ते मॉडिफाय होऊन 12 आले. ठीक आहे. म्हणून जर खूपच डीपमध्ये गेलं तर काही बुकमध्ये असं पण दिलं आहे 7, पण तुम्हाला जे शिकवलं मी तेच लक्षात ठेवायचं. 7, 12, 18 वजा 10, 8. कळलं सगळ्यांना? बघा पहिला पॉईंट संपला. आता बघा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो. आता आजचा टॉपिक आपला कुठला आहे? बघा आजचा आपला टॉपिक आहे, त्याला म्हणतो आपण थर्ड रो इलिमेंट. आपल्याला हे इलिमेंट्स पाठ करायचे आहेत, कारण यावर खूप प्रश्न येतो. थर्ड रो इलिमेंट्स. बघा थर्ड रो इलिमेंट्स हे खूप महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला पाठ करायचे आहेत. थर्ड रो इलिमेंट्स, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंग्लिशमध्ये हे नाव आहे थर्ड रो इलिमेंट्स, मराठीमध्ये तिसऱ्या आवर्तनातील मूलद्रव्ये. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ही ट्रिक पाठ करून घ्या. ट्रिक खूप महत्त्वाची आहे. बघा ट्रिक काय, ट्रिक काय? बघा एक नाली आहे. काय आहे? नाली. बघा आपल्याकडे 4 गोष्टी आहेत, याची गोष्ट लक्षात ठेवा. बघा पहिली गोष्ट काय? बघा पहिली गोष्ट आपल्याकडे आहे नाली. काय म्हणजे नाली म्हणजे काय? नाली, गावाकडे नाली असते, नदी नाले, नाली. आपल्याकडे एक साप आहे. ओके, हा साप सरपटतो आणि हा आहे पांढऱ्या रंगाचा. कोणत्या रंगाचा? पांढऱ्या रंगाचा. बघा मग एक सिंपल गोष्ट आहे, नाली आहे, साप आहे, साप सरपटतो, पांढऱ्या रंगाचा. ओके क्लिअर आहे? बघा मग आपला एक शब्द लक्षात ठेवायचा. काय? बघा नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप. ओके बघा सिंपल गोष्ट काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप. नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप. बघा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप, क्लोरीन. ओके चला मी लिहितो इथे. चला मग आपली जी ट्रिक आहे हे आपण लिहून घेऊयात. एकदा पुन्हा सांगतो, पुन्हा लक्षात ठेवा. काय ट्रिक आहे? एकदा बघा नाली आहे, लक्षात ठेवा. नाली म्हणजे नालीच्या मागे आला, नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप. ओके आणि बघा आपली एक मैत्रीण आहे, नाव आहे रीना. कोण? रीना. मग रीना उभी आहे. रीना आपण म्हणतो रीना मागे जा, गो बॅक किंवा गॉन. रीना जा, गो वेंट गॉन, जा. रीना जा म्हणजे गो वेंट गॉन. आपण म्हणतो रीना जा किंवा रीना गॉन. बघा मग सिंपल ट्रिक आहे. बघा एकदम सिंपल ट्रिक आहे. सगळ्यांनी एकदम माझ्या मागे पाठ करा. काय पाठ करा? बघा नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप, रीना गॉन. क्लिअर आहे? बघा मी आता पुन्हा लिहितो याला. थर्ड रो इलिमेंट एकदा पुन्हा लिहून घ्यायचे आहेत. बघा ट्रिक पहिले समजून घ्यायची शांतपणे. एकदा समजली तर तुम्हाला आयुष्यभर ती आठवणार. बघा ही जी ट्रिक आहे मी स्वतः 10वीमध्ये असताना 2007मध्ये तयार केली होती. आत्तापर्यंत कधी विसरलो नाही मी ती. ओके ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण शॉर्ट शॉर्ट मी सांगतो, लक्षात ठेवा. ओके मला स्वतःला 10 वर्ष टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. सोबत माझा MNC इंडस्ट्रीमध्ये कामाचा अनुभव आहे. ॲज अ डिझाईन इंजिनियर मी फॉरेनमध्ये पण काम केलेलं आहे, ॲज अ मर्चंट नेव्हीमध्ये. ओके 7-8 देशांमध्ये मी काम केलं आहे. आणि स्पेशली एज्युकेशनमध्ये लक्षात कसं ठेवायचं, सायंटिफिक मेथड ऑफ मेमरायझेशन
यावर माझा अभ्यास चांगला आहे, त्याच्यामुळे मी जे शिकवतो ते डायरेक्ट मुलांच्या पाठ राहतं, एक्झाममध्ये येतं. म्हणून तुम्ही पण विश्वास ठेवा आणि जे सांगतोय ते करा. ठीक आहे, चला बघा मग आपली ट्रिक आहे. मी लिहितोय बघा इथे, बघा लिहितोय, बघा लिहूयात आपण इथे. बघा नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप. रीना गॉन. क्लिअर सगळ्यांना, संपला विषय. ज्याने ही ट्रिक पाठ केली त्यावरनं बघा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे काय, कोणते कोणते आहेत आपले थर्ड रो इलिमेंट. बघा मग कोणते कोणते आहेत. बघा जो पहिला आहे, बघा पहिला तो आहे बघा नाली आहे. ना म्हणजे ना सोडियम, एन हा आपला पहिला आहे सोडियम नालीवरून. मागे वर्ण Mg मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम. ओके, आला वर्ण आहे बघा नेक्स्ट आपला ॲल्युमिनियम. सरपटत वर्ण नेक्स्ट आहे बघा आपला सिलिकॉन. पांढरा वर्ण आपला आहे बघा फॉस्फरस पी. साफ वर्ण लक्षात ठेवा सल्फर. लक्षात ठेवायचं स दोनदा आहे पण पहिला सिलिकॉन दुसरा सल्फर. रीना वर्ण आपला आहे बघा क्लोरीन आणि गॉन वर्ण आहे बघा आपला आर्गॉन. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे का. ओके, पण एन म्हणजे सोडियम आहे, नाव ॲक्च्युअल नाव आहे नायट्रियम, पण याला सोडियम असं म्हणतो आपण. सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, बघा एकदा रिवाईज करा, तुम्ही एकदा रिवाईज करून घ्या. ओके, चला. नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप. रीना गो बॅक. नालीच्या मागे आला सरपटत पांढरा साप. रीना गॉन किंवा गो बॅक. नाली म्हणजे Na सोडियम, मागे मॅग्नेशियम Mg, आला Al ॲल्युमिनियम, सरपटस Si सिलिकॉन, पांढरा P फॉस्फरस, साप S सल्फर, रीना क्लोरीन, गॉन आर्गॉन. क्लिअर आहे. आता बघा हे आपण पाठ केले आपले 8, याला म्हणतो आपण थर्ड रो इलिमेंट. बघा बरं खरंच पाठ झाले का सर, पाहू दे बरं पाठ झाले का, पहा बरं एकदा. ओ माय गॉड सर सगळे आले याच्यामध्ये. पहा बघा नाली आहे सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आर्गॉन, सगळे पाठ झाले. येस. आता बघा आता आपल्याला काय पाठ करायचं आहे, आता आपला पाठ करायचा आहे यांचा अणुअंक, ॲटॉमिक नंबर. आता लक्षात ठेवा अणुअंक काय असतो हे आपण नंतर बघू वेगळ्या आपल्या लेक्चरमध्ये. तुम्ही डायरेक्ट पाठ करायचं. अणुअंक जो आहे सोडियमचा तो 11 आहे. 11 किती आहे 11. बघ इथे लिहू आपण अणुअंक ॲटॉमिक नंबर. अणुअंकाला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये ॲटॉमिक नंबर. बघा हा जो ॲटॉमिक नंबर आहे हा किती आहे बघा सोडियमचा, हा 11 आहे. 11 मग हा 11 असेल, 11 पासून सुरू करा. 11 12 13 14 15 16 17 आणि 18. मग तुला डायरेक्ट प्रश्न येतो ओके की कोणाचा अणुअंक कुठला. आर्गॉनचा किती अणुअंक आहे 18 आहे, ॲटॉमिक नंबर 18 आहे. सोडियमचा किती 11 आहे. मग मला सांगा एकदा ट्रिक पाठ केली आपण, एकच माहिती आहे 11 सोडियमचा असेल तर आपलं क्रमाने बघा 11 12 13 14 15 16 17 हे बाकी सगळे आपले पाठ होतात. सगळ्यांना क्लिअर आहे का. विसरून दाखवा. ठीक आहे. आता बघा पुढला प्रश्न येतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. म्हणजे समजा तुम्हाला माहीत असेल सोडियम. आता बघा आपण सोडियम घेऊ. सोडियम बघा आपण जर पाहिला सोडियम, बघा सोडियम आहे आपल्याकडे, हा सोडियम आपल्याकडे आहे. मी एकदा पुन्हा तुम्हाला दाखवतो की बघा कोणत्याही मूलद्रव्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात, हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. ओके, मग आता बघा कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरतात यांची जेव्हा आपण मांडणी करतो त्या मांडणीला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता बघा हा आपला सोडियम आहे, हा सोडियम आहे बघा सोडियम. सोडियममध्ये चा अणुअंक 11 आहे, एकूण इलेक्ट्रॉन प्रोटॉन 11 आहेत. कक्षा 1 मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत बघा, फिर रे बेटा सोडियम फिर चल. हां बघा कक्षा 1 मध्ये 2 कॅपॅसिटी असते, सेकंडची असते 8, मग 2 पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये 8, उरलेले थर्डमध्ये. उरला किती 8 आणि 2 10 आणि 11, एक शेवटी. मग हे 2 8 1 याला म्हणतो आपण सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय 2 8 1 समजलं. मग मला सांगा सोडियमचं 11 आहे तर 2 8 1 आहे. मग मॅग्नेशियमचं काय असेल 2 8 2. बघा मॅग्नेशियम 2 8 2. मॅग्नेशियम काय आहे 2 8 2. एक्सलंट. ओके मॅग्नेशियम काय बघा 2 8 2. मॅग्नेशियम आहे बघा 2 8 2. चलो
ॲल्युमिनियम 283, 284, 285, 286, 287 आणि किती आहे शेवटचा आर्गॉन 288. कळलं बघा. मग अशा प्रकारे मला सांगा, जर असं आपण शिकत असू तर विसरणार का हो? बघा हा आपला कोण आहे? हा आपला आर्गॉन आहे. आर्गॉन मध्ये शेवटी इलेक्ट्रॉन किती आहेत? 8 आहेत आणि काय स्वरूपण 288. ठीक आहे. मग बघा आता डायरेक्ट पाठ करा. एकदा समजून घेतलं आपण, आता लक्षात राहतं बघा आपल्या. आता बघा लक्षात राहतं आपल्या इकडे बघा. मग आता नेक्स्ट पॉईंट आहे बघा, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. आता मी मराठीमध्ये याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉनिक स्वरूपण. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण डायरेक्ट पाठ करा. काय बघायचं? सोडियमचं 281, मॅग्नेशियम 282, ॲल्युमिनियम 283, 284, 285, 286, 287 आणि 288 आणि 8. क्लिअर आहे सगळ्यांना? एकदम सिंपल आहे. आता बघा पुढचा प्रश्न काय येतो. तुम्हाला प्रश्न येतो एक तर अणुअंक काय आहे, एक तर प्रश्न येतो काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि तिसरा प्रश्न येतो त्याला म्हणतो आपण संयुजा इलेक्ट्रॉन. काय येतो बघा? संयुजा इलेक्ट्रॉन. बघा नेक्स्ट पॉईंट आहे बघा, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. संयुजा इलेक्ट्रॉन. ओके. आणि नेक्स्ट प्रश्न येतो संयुजा व्हॅलन्सी. बघा हे सगळे 5ही पॉईंट आपल्याला पाठ करून टाकायचे. ठीक. आता बघा संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे त्याला म्हणतो आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग मला सांगा बरं, सोडियम मध्ये इलेक्ट्रॉन किती आहे? शेवटी 1 आहे. मॅग्नेशियम 2, इकडे 3, असं करत करत इकडे 8 पर्यंत. सगळ्यांना क्लिअर आहे? मग बघा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन डायरेक्ट लक्षात ठेवायचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. कळलं? सोपं आहे. आता बघा हे झाले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलन्सी आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन दोन्ही पण काय बघा थोडं वेगळं आहे कॉन्सेप्ट. बघा कॉन्सेप्ट काय? शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. पण लक्षात ठेवा शेवटच्या कक्षेमध्ये कोणतंही मूलद्रव्य नेहमी इलेक्ट्रॉन 8 आणण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतो आपण अष्टक स्थिती प्राप्त करणे किंवा स्थिर होणे. ओके. ऑक्टेव्ह स्टेट तयार करणे म्हणजे स्थिर होणे. मग कोणी पण मूलद्रव्य काय करणार? शेवटी 8 येण्यासाठी एक तर इलेक्ट्रॉन घेणार किंवा देणार. त्या संख्येला आपण म्हणतो व्हॅलन्सी. सगळ्यांना क्लिअर आहे? मग आता आपण जर पाहिलं या ठिकाणी तुम्हाला सांगा, हा सोडियम आहे 281, याला शेवटी 8 पाहिजे, याला 7 घ्यावे लागतील. पण मला सांगा 7 घेतल्यापेक्षा 1 द्यायला पुरतो ना? क्लिअर आहे? हां. बघा मग हा 1 इलेक्ट्रॉन देतो, मग याची व्हॅलन्सी आहे 1. बघा इलेक्ट्रॉन असतो निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो. जर तो बाहेर पडला तर पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. म्हणून लक्षात ठेवायचं इलेक्ट्रॉन दिले तर व्हॅलन्सी पॉझिटिव्ह असते, इलेक्ट्रॉन घेतले तर ती असते निगेटिव्ह. मग मला सांगा या सोडियमला काय परवडतं? या सोडियमला परवडतं 1 द्यायला, मग याची व्हॅलन्सी असते +1 संयुजा. मॅग्नेशियमला काय पुरतं? 2 द्यायला, मग याची व्हॅलन्सी आहे +2. ॲल्युमिनियमला काय पुरतं? 3 द्यायला, मग याची व्हॅलन्सी आहे +3. पण मला सांगा या सिलिकॉनला काय परवडतं? सर शेवटी 4 आहे, 4 घेऊ शकतो, 4 देऊ पण शकतो. मग अशा प्रकारे हा देऊ पण शकतो, घेऊ पण शकतो, मग याची व्हॅलन्सी असते ±4. कळलं? मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? सांगू तुम्हाला, जी मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतात त्यांना आपण म्हणतो धातू. सगळ्यांना क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे का? मग लक्षात ठेवा हे जे पहिले 3 आपण पाहिले, पहिले 3 मी बसतो बघा इथे, हे काय करतात बघा, हे इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतात. ओके. हे आहे इलेक्ट्रॉन डोनर. मग लक्षात ठेवा इथे हे इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतात, डोनेट करतात. ओके. आणि म्हणून लक्षात ठेवा यांना आपण म्हणतो धातू, मेटल. कळलं का? आता इकडे आपण फॉस्फरसकडे. फॉस्फरसला 5 दिल्यापेक्षा हा 3 घेऊ शकतो ना? मग हा 3 घेतो. घेणे म्हणजे इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा येणे, निगेटिव्ह चार्ज येणे, मग याची व्हॅलन्सी असते -3. इकडची -2, -1. आर्गॉनच्या शेवटी इलेक्ट्रॉन ऑलरेडी 8 आहेत, याला गरज नाही पडत घ्यायची द्यायची, मग याची व्हॅलन्सी असते 0.
सगळ्यांना क्लिअर आहे? मग मला सांगा, जेव्हा 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 इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडनं आपण घेतो, ओके, त्यांना आपण म्हणतो अधातू. मग बघा, जे इलेक्ट्रॉन घेतात, ॲक्सेप्ट करतात, त्यांना आपण म्हणतो अधातू, नॉन मेटल. सगळ्यांना क्लिअर आहे का? बघा बरं. हां, आणि लक्षात ठेवा, असे काही मूलद्रव्य आहेत ते इलेक्ट्रॉन घेतात आणि देतात, दोन्ही पण करतात, त्यांना आपण म्हणतो धातू सदृश्य मेटॅलॉइड. काय म्हणतो? मेटॅलॉइड. कळलं सगळ्यांना? हां, बघा, मग आपण एका ट्रिकनुसार 5 पॉईंट क्लिअर कव्हर करून टाकले. कोणते कोणते बघा. पहिला मुद्दा अणुअंक पाठ केला. बघा, पहिला मुद्दा आपण पाठ केला अणुअंक. पहिला मुद्दा आपण काय पाठ केलेला आहे? आपण पाठ केला अणुअंक. ठीक आहे, पहिले आपण पाठ केलं अणुअंक. बघा, सगळे अणुअंक पाठ झाले. ठीक आहे, नंतर आपण पाठ केलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नंतर आपण पाठ केली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, संयोजी इलेक्ट्रॉन आपण पाठ केले सगळेचे सगळे. ओके, एकही चुकणार नाही, एकही सुटणार नाही. ओके, आणि नंतर आपण पाठ केलं कोण धातू आणि कोण अधातू. बघा कशा प्रकारे आपण चेंज केलं. बघा काही इकडचे सगळे धातू आहेत, ओके, आणि इकडचे काय बघा, इकडचे अधातू आहेत. कळलं का? ओके, अरे कळलं का? हां, आणि इसको बोलते हैं पढ़ाना, इसको बोलते हैं लाईव्ह चार्ट मेकिंग. बघा, तुमच्या समोर तुम्हाला करून दिला मी तयार माइंड मॅप. मला सांगा, असं जर आपण शिकलो तर काही हिंमत आहे का कोणाची आपले मार्क कट होतील? अजिबात मार्क कट होऊच शकत नाहीत, कारण आपले कॉन्सेप्ट पण क्लिअर आहेत आणि आपण ट्रिक पण वापरले आहेत बेटा. ठीक आहे, डन सगळ्यांना? आणि आता बघा, आता खरी गंमत आहे. मला सांगा, मग ही आवर्त सारणी आहे, ही डावी बाजू, ही उजवी बाजू. मग मला सांगा, आवर्त सारणीच्या डावीकडे काय असतात, धातू की अधातू? बघा, डावीकडे काय आहेत? डावीकडे धातू आहेत, डावीकडे धातू आहेत. आणि उजवीकडे काय आहेत? बघा, उजवीकडे आहेत अधातू. सगळ्यांना क्लिअर आहे? मग बघा, असा प्रश्न येतो, आवर्त सारणीमध्ये डावीकडे उजवीकडे धातुगुण काय होतो? कमी होतो, वाढतो, सारखा राहतो, यापैकी नाही. तर आपल्याला माहित आहे, लेफ्टला धातू, राईटला अधातू. धातुगुण कमी होतो, अधातुगुण वाढतो. सगळ्यांना क्लिअर आहे? डन, संपला विषय. आता बघा पुढचा मुद्दा, कॉन्सेप्ट क्लिअर. धातू म्हणजे काय? लक्षात ठेवा, धातू म्हणजे अशी मूलद्रव्ये. बघा, धातू म्हणजे अशी मूलद्रव्ये जी इलेक्ट्रॉन दुसऱ्यांना देतात, ज्यांची संयोजन किती असते? एकतर +1, +2, +3. यांचे किती असतात व्हॅलन्स इलेक्ट्रॉन? एकतर 1, एकतर 2, एकतर 3. मग मला सांगा, याच्यावरनं मला असं म्हणता येतं का, धातूंच्या केसमध्ये संयोजा इलेक्ट्रॉन आणि संयोजा एकच असते का? एकदम बरोबर. बघा, इथे 1 1 2 2 3 3 सेम आहे. पण हे धातूंच्या केसमध्ये, पण अधातूंच्या केसमध्ये काय? बघा, अधातूंची व्हॅलन्स संयोजा किती असते? -3, -2 किंवा -1. लक्षात ठेवा. ओके, पण इलेक्ट्रॉन किती आहे? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन तर ते असतात एकतर 5, एकतर 6, एकतर 7. सगळ्यांना क्लिअर आहे? बघा, मग हा फरक आहे, हा खूप इम्पॉर्टंट फरक आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं, जे शेवटचा आर्गॉन आहे बघा, आर्गॉन, यांना म्हणतो निष्क्रिय वायू. हा निष्क्रिय वायू आहे. का बरं? कारण शेवटी इलेक्ट्रॉन 8 आहेत, कक्षा भरलेली आहे, मग ही यांची व्हॅलन्सी 0 असते. बघा, मग अशा प्रकारे आपण सगळं पाठ केलं. क्लिअर आहे सगळ्यांना? हे झालं आपलं पाठ. स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ओके, याला म्हणतो आपण ॲक्च्युअल नोट्स मेकिंग, ॲक्च्युअल टीचिंग. ओके, ना कुठली पीपीटी, ना कुठलं काही, डायरेक्ट बघा, तुम्हाला मी तयार करून दिली पीपीटी. ठीक आहे? ओके, आता बघा, आता 2-3 पॉईंट बघा, तुम्हाला कळेल की सर एकदा अंडरस्टँड झालं की प्रश्न काही पण येऊ द्या, आम्हाला समजतो. बघा, आता प्रश्न काय? पहिला प्रश्न, डावीकडे धातू आहेत, डावीकडे कोण आहेत? धातू. सगळ्यांना क्लिअर आहे? इथे लिहू आपण. बघा, इथे लिहू आपण. हा पार्ट लिहून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, धातू कुठे आहेत? धातू डावीकडे आहेत, लेफ्ट साईडला आहेत. लक्षात ठेवा, धातू असतात एकतर स्थायू, एकतर द्रव. क्लिअर आहे? सॉलिड ऑर लिक्विड, असे 2 प्रकार धातू आपल्याला पाहायला मिळतात. 2 अवस्था धातूंच्या असतात. सगळे धातू स्थायू आहेत. अपवाद आहे पारा आणि गॅलियम. पारा आणि गॅलियम हे द्रव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अधातू कसे असतात? बघा, अधातू उजवीकडे आहेत, अधातू उजवीकडे या राईट साईडला आहेत. हे असतात एकतर सॉलिड स्थायू, एकतर द्रव, एकतर वायू. सगळ्यांना क्लिअर आहे का?
लक्षात ठेवा ब्रोमीन हा एकमेव द्रव अधातू आहे. सगळ्यांना क्लिअर आहे. मग आता मला सांगा डावीकडे धातू आहेत, डावीकडे धातू आहेत. बघा मी आपली आवर्त सारणी आहे, हे आपली आवर्त सारणी आहे. काय म्हणतात बघा, डावीकडे धातू आहेत. सगळ्यांना क्लिअर आहे का? डावीकडे धातू आहेत. बघा डावीकडे धातू आहेत. मला सांगा डावीकडचा कोणता आहे? पहिलाच आपला आहे हायड्रोजन. हायड्रोजन लक्षात ठेवा, हायड्रोजन जो आहे हा वायू आहे. वायू सगळ्यांना क्लिअर आहे का? मग वायू कोण असतो? अधातू. सगळ्यांना क्लिअर आहे का? लक्षात ठेवा डावीकडे कोण आहेत? डावीकडे धातू असतात. मात्र याला अपवाद काय आहे? याला अपवाद आहे सोडियम. आवर्त सारणीमध्ये डावीकडे धातू आहेत, याला अपवाद कोण आहे? याला अपवाद आहे सोडियम नाही, हायड्रोजन. हायड्रोजन क्लिअर आहे, संपला विषय. आवर्त सारणीमध्ये सगळ्यात पहिलं मूलद्रव्य कुठलं? हायड्रोजन. वायू आहे, अधातू आहे. सगळ्यात शेवटचं कुठलं? 118. पहा बरं, क्लिक करा. ऑर्गेनेसॉन. कुठलं आहे? ऑर्गेनेसॉन. बघा ऑर्गेनेसॉन हे सगळ्यात शेवटचं 118 मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर आहे सगळ्यांना? बघा लिहून घ्या, ऑर्गेनेसॉन हे सगळ्यात शेवटचं मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यांना क्लिअर आहे का? एक्सलंट. क्लिअर आहे? क्लिअर असलंच पाहिजे कारण शिकवलं कोणी. आता बघा, आता पुढचा मुद्दा. आता लक्षात ठेवा हा जो शेवटचा गट आहे 18वा गट. लक्षात ठेवा 18वा गट. हा जो 18वा गट आहे शेवटचा 18वा गट, हा 18वा. या 18व्या गटातल्या मूलद्रव्यांना आपण म्हणतो निष्क्रिय वायू. काय म्हणतो? नोबल गॅसेस. निष्क्रिय वायू असं म्हणतो. पहा बरं ते कोणते कोणते? बघा हेलियम, हेलियम आहे हेलियम. दुसरा निऑन, नंतर आर्गॉन, आर्गॉन, क्रिप्टॉन, 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 झेनॉन आणि रेडॉन आणि शेवटचा ऑर्गेनेसॉन. तो काय तसं घेत नाही, मी हेच घेतो. बघा मग मला सांगा निष्क्रिय वायूच्या शेवटी किती इलेक्ट्रॉन असतात? पहा बरं किती असतात. त्यांची शेवटची कक्षा भरली असते. इलेक्ट्रॉन किती पाहिजेत? 8 पाहिजे ना रे? पाहिजे की नाही पाहिजे? 8. ए राजा 8. बघा पहा बरं आहेत का 8? बघा 8 8 8 8 8. पण हेलियमचं किती आहे? 2. क्लिअर आहे? मग लक्षात ठेवा निष्क्रिय वायूंच्या शेवटी इलेक्ट्रॉन 8 असतात. याला अपवाद काय? याला अपवाद आहे आपला हेलियम. सगळ्यांना क्लिअर आहे? आणि पुढचा प्रश्न, आवर्त सारणीमध्ये कोणत्या कोणत्या मूलद्रव्यांना फक्त एकच कक्षा असते? बघा मग आपला हा पहिला हायड्रोजन. बघा हा आपला पहिला हायड्रोजन. बघा हा पहिला हायड्रोजन आणि दुसरा हेलियम. हे फक्त 2 मूलद्रव्य अशी आहेत ज्यांना फक्त एकच कक्षा असते. ज्यांना फक्त एकच कक्षा असते, बाकी सगळ्यांना 2 कक्षा आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर आहे? बघा खूप खूप जास्त महत्त्वाचं लक्षात ठेवा. हां ओके, या दोघांना एकच कक्षा आहे. हे हायड्रोजनमध्ये 1 इलेक्ट्रॉन, हेलियममध्ये शेवटी 2 इलेक्ट्रॉन. बघा मग अशा प्रकारे ही आपली आवर्त सारणी आहे. आणि मी फक्त आता काहीच पार्ट घेतला. बघा आपला मेन उद्देश काय होता आज? फक्त थर्ड रो एलिमेंट. पहा बरं झाला का तो पूर्ण उद्देश? झाला पूर्ण उद्देश. म्हणजे बघा कमी वेळेमध्ये जर आपले कॉन्सेप्ट क्लिअर असतील, नंतर आपण कॉन्सेप्ट नंतर ट्रिक वापरल्या तर प्रश्न कसा येऊ द्या तो प्रश्न आपला सॉल्व होणार म्हणजे सॉल्व होणार. हीच आपली हटके ट्रिक आहे. तुम्ही एक स्पेशल रजिस्टर तयार करा, त्यामध्ये सगळे ट्रिक्स तुम्हाला मी घेईल. ऑनलाईन यूट्यूबला लाईव्ह घेईल, बॅचमध्ये पण सगळं डिटेलमध्ये घेईल मी प्रॉपर. डोंट वरी. ओके, लाईव्ह बॅच आपली आहे. तर तुम्ही हे घेत चला. नक्की तुमचं मी सायन्स तोंडपाठ करून देतो. तुम्हाला 40 पैकी 40 प्रश्न 80 मार्क मिळतील म्हणजे मिळतील. डोंट वरी. तुम्हाला कळलं आता टीचिंग स्टाईल कशी आहे आपली. ठीक आहे, चला मग थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ आपण काही घेऊ नये, कारण कसं एकच टॉपिक घ्यायचा पण चांगला घ्यायचा, डोक्यामध्ये मुरवायचा. आता तुम्हाला मी आज शिकवलं ते थोडंसं लिहून घ्या, ते पुन्हा म्हणून बघा आणि तुम्हाला हे लाईफ टाईम लक्षात राहील. ठीक आहे, बघा आपली ही बॅच आहे आरोग्यसेवकची बॅच, भरतीची बॅच. यामध्ये आपण टेक्निकल विषय तुम्हाला मी शिकवणार आहे. सगळे विषय याच्यामध्ये कव्हर होतील. फीस खूप कमी आहे, महाराष्ट्रामध्ये 999 फी आहे. VK क्लास ॲप डाउनलोड करा. व्हॅलिडिटी 1 इयर आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, काही इश्यू असेल तर खालच्या नंबरवर कॉल करा, तुम्हाला नक्की इथे समाधान मिळेल. ठीक आहे, मग आता पुढे भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये,
ज्यामध्ये आपण बाकीचा सुद्धा पार्ट इथे एक एक टॉपिक्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तोपर्यंत थँक्यू, नमस्ते, बाय बाय, जय हिंद. थांबूयात.